बकुळा मावशी तू राहू दे बाई. हे घ्या, हे खोबऱ्याचं करून घ्या आणि तेवढं हळकुंड आतमध्ये नेऊन ठेवा. आणि आज जिरं पूड करायची आहे ना? जिऱ्याचं होईल, मसाल्यांचं काय? नाही, ते ठरल्याप्रमाणे आता उद्या भाजायचं आहे ना. हा चल. हॅलो, हा रेवती बोल. अगं कुठे आहेस तू आणि इतका वेळ का लागला फोन उचलायला तुला? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. अगं मगाशी नानीला विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की तू बकुळाकडे गेली आहेस कामासाठी. काय प्रकार आहे? ते सोसायटीच्या नियमात बसत नाही ना, म्हणून. कोणी तयार केले हे नियम? गुरुनाथने? आता राहू दे ना रेवती. आणि तुला सांगू का, आम्ही इथे आलो काम सुरू पण झालंय. म्हणजे मोठं टेन्शन गेलं तुझं. रेवती, अथर्व आला का ग? आले, खेळताय. दूध प्यायला का? नाही, नसेल पित ना तर कोको घालून दे त्याला, का मग पील. तू का काळजी करतेस? मी आहे ना. दोघेही मस्त आहेत आणि मस्त खेळतायत. तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. तेवढी मेहनत घेतेस ना, नक्की यशस्वी होणार तू. थँक्यू रेवती. ठेवू ठेवू का फोन? ओके, बाय. अहो राधिका ताई, चांगली साडी फाटली की तुमची? जाऊ दे, साडीच फाटली ना. आपलं नशीब तर नाही फाटले. लागा कामाला, चला. अरे काय कमाल शॉपिंग झालं ना आज. आणि आज डिस्काउंट पण खूप होतं, मग तुला पण मजा आली असेल. हो मग काय, तूही खुश मी खुश. गॅरी, डोंट यू थिंक प्रत्येक दिवस असाच असला पाहिजे ना? म्हणजे रोज शॉपिंग? मग अरे पण त्याच्यासाठी कमवावं लागतं आणि त्यासाठी ऑफिसलाही जावं लागतं. ओके पण ठीक आहे ना, तू कशाला आहेस? तू कमव ना. चल आईस्क्रीम खाऊया. आत्ता? हो अरे यार, चल ना. आपण चल. चंद्रा, चला बाई, चला लवकर चला ना. हा झालं आता, पुरे झालं. ठेवून द्या बरं काम. अहो ताई, पण अजून करू शकतो की आम्ही काम थोडा वेळ? ग बास झालं ग. कमळा, तुझी शाळेत गेलेली पोरगी घरी येईल, तुझा नवरा घरी येईल, त्यांचं बघायला पाहिजे ना. या सगळ्या कामापायी तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे, घराकडे दुर्लक्ष केलेलं मला नाही चालायचं. तुमच्यामुळे खूपच काम होऊन राहिलं. बास केवढं काम पूर्ण झालं. तुमचे उपकार तर मी आयुष्यभर नाही विसरू शकत. अहो उपकार कसले ताई त्यात? आम्ही तर नुसतं घरातच बसून होतो की. तुमच्यामुळे आमचा वेळ कामी लागला बस. हो तर काय ताई, हा अहो घरात फत्कल मारून बसल्या होत्या, त्यांना कामाला लावलं तुम्ही, त्यांची मीठ भाकरी सोडवलीत तुम्ही. आम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. लई जिद्दीने काम करताय तुम्ही. अशाच मोठ्या व्हा बघा ताई तुम्ही. बकळा मावशी, नमस्कार कर. हवा असं काय करताय? असं काय बी करू नका हो. बकुळा मावशी, तुझे आशीर्वाद असेच पाठीशी राहू. असेच राहतील, आम्हा सगळ्यांचे राहतील, नुसते माझे नाही सगळ्यांचे राहतील. हा ताई, चला बडबडू नका, कामाला लागूया. चला ग बायानो, आवरा आवरा पट्टा पट्टा पट्टा. चला. खरंच ग, खूप चांगल्या आहेत राधिका ताई. आपल्या सगळ्यांकडनं एवढं चांगलं काम करून घेतलंय बघा. कोणाला पण नोकरासारखं वागवलं नाही. सगळ्यांचा मान सन्मान अगदी व्यवस्थित केला. त्यांना हवं ते मिळू दे आणि त्यांचं हे सगळं काम पूर्ण होऊ दे. चल आता आवरूया. चल, चल, चल.
आईस्क्रीमचा तू कोणता घेतला होता? आज मी टेंडर कोकोनट घेतला होता. पुढच्या वेळेला तू पण ट्राय कर, तुलाही आवडेल. गाडी कुठे पार्क केली आहेस? त्या तिकडे. ए थांब, सोबत तुम्हाला राधिकाचा भाऊ. चल ना, चल ना, बघू काय करतोय. जाऊ दे ना, आपण जाऊया ना. चल ना, मला बघायचं. शनाया, चल ना. तू काय पाहिजे तुला? तुझ्याकडनं काहीच नकोय मला. तुझ्याकडनं तसंही काय विकत घेणार. बट ग्रेट यार, तू तुझ्या बहिणीला किती हेल्प करतोयस. थोड्या उन्हात विनात फिरतोयस. बाप रे, आय फील फॉर यू. गुरुनाथ जा ना, निघा ना तुम्ही. कामाचा टाइम आहे, गिराईक वाट बघते माझी. एक मिनिट बघू बरं हे काय आहे. यू चटण्या द्या. हे विकून असे कितीचे पैसे मिळणार आहेत तुला. यू नो व्हॉट, आय हेल्प यू. मी एक काम करते, हे 3 पाकिटं घेते. याचे किती होतील? काय 200-300 असतील ना काहीतरी. ठीक आहे, एक मिनिट. गॅरी प्लीज मला पैसे दे ना. दे ना, काय झालं? आओ अगं सोड ना. शन्या, मी तुला किती वेळा सांगितलं माया वस्तूंना हात लावायचा नाही म्हणून? हा, काऊन लावलास? गॅरी बघ ना, ही काय रे. तू सारखा सारखा हात का पकडतेस ग? आहो. गॅरी सांग ना हिला हात सोडायला. राधिका, हात सोड. राधिका, तुमच्या शन्याला पण सांगा. मीला किती वेळा सांगितलं, माया लोकांना बोलण्याच्या आधी 100 वेळा विचार करायचा. सहन करणार नाही बर का. आऊ, कशी वागतेस तू? ॲनिमल आहेस का? तुझ्यासारख्या माणसांपेक्षा ती जनावर परवडली. मिठाला जागतात तरी. शन्या, आणि तू यांना काही सांगू नको. यांना तर तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही दिसून राहील. यू बेगर. अय, मी भिकारी नाही. आम्ही काम करून कष्ट करून कमावून राहिलो. भिकारी कोणाला म्हणून राहिली का? शन्या, आज तुझे दिवस चांगलेत म्हणून इतरून राहिलीस तू. पण दिवस बदलायला वेळ नाही लागत. तुझे येईन, माझे येईन. चल गॅरी. का आता का पळून राहिलीस तू? हा, आणि ऐकून घे शन्या, सोनं किती जाळलं ना तरी ते दुपटीने उजळत. बोल आम्हाला, कितीही बोल. आम्ही दुप्पट उत्साहात काम करू आणि मुदतीच्या आत तुमचे पैसे वापस करू. आणि नाही तसं केलं तर नाव नाही सांगणार. राधिका गुरुनाथ सुभेदार. चल निघ. शनाया चल.